नमस्कार मित्र हो, मी डॉक्टर दयानंद देवमोरे आणि मी स्वागत करतोय तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्र हो, कोरोना या पॅन्डेमिक बद्दल तुम्हाला माहिती असेलच, अर्थातच माहिती असेल. आणि तसाच एक पॅन्डेमिक सध्या जगामध्ये आहे, पण तो अदृश्य स्वरूपाचा आहे, इनविजिबल आहे. आणि त्या पॅन्डेमिकनं प्रत्येक माणूस ग्रस्त आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. आणि तो पॅन्डेमिक आहे ट्रॅप्ड इमोशन्सचा. या ट्रॅप्ड इमोशनच्या आणि कोर व्हायब्रेशनच्या गूढ जगामध्ये आता आपण प्रवेश करणार आहोत आणि हे शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत की आपल्या आतमध्ये ट्रॅप्ड इमोशन आहे का, असलं तर ते कोणतं आहे ते ओळखण्याची एक जबरदस्त पद्धत मी आज तुम्हाला सांगणार आहे. पण तत्पूर्वी 2 ॲक्शन्स बद्दल मला बोलायचं आहे. म्हणजे आपलं शरीर हे 2 प्रकारच्या ॲक्शन्स करत असतं किंवा गोष्टी करत असतं. पहिल्या ॲक्शन्सला कॉन्शियस ॲक्शन्स असं म्हटलं जातं. म्हणजे ज्या ॲक्शन्स, ज्या कृती आपण जाणून बुजून करतो, म्हणजे लिहिणं, वाचणं, बोलणं, चालणं वगैरे या सगळ्या गोष्टी, तर याला म्हटलं जातं कॉन्शियस ॲक्शन्स. थोडक्यात सांगायचं तर ज्या क्रिया आपण आपल्या मनाला येईल तेव्हा चालू करू शकतो आणि मनात येईल तेव्हा थांबवू शकतो, त्यांना म्हटलं जातं कॉन्शियस ॲक्शन्स. या आपण आपल्या शरीराकडून करवून घेतो. आणि दुसऱ्या असतात त्या सबकॉन्शियस ॲक्शन्स, ज्या आपल्या हातामध्ये नसतात. म्हणजे आपण काहीतरी खाल्लं तर ते पचवण्याचं काम हे शरीराच्या बुद्धिमत्तेला करायला लागतं, त्यावरती आपला कंट्रोल नसतो. श्वास घेणं, रक्ताभिसरण किंवा प्रत्येक अवयवाचं काम, आपल्या शरीराच्या आतील प्रत्येक अवयव हा सबकॉन्शियस ॲक्शन्स करत असतो. म्हणजे शरीराच्या बुद्धिमत्तेनं तो काम करत असतो. आणि साहजिकच आपल्या बुद्धिमत्तेपेक्षा सबकॉन्शियसची बुद्धिमत्ता ही प्रचंड आहे. म्हणजे एका स्टडीनुसार कॉन्शियस ॲक्शनसाठी आपल्या मेंदूचा अगदी नगण्य भाग हा खर्ची पडतो. म्हणजे फार कमी मेंदूचा वापर होतो कॉन्शियस ॲक्शनसाठी आणि एक फार मोठा भाग मेंदूचा हा सबकॉन्शियस ॲक्शन्ससाठी वापरला जातो. आणि निसर्ग हा सबकॉन्शियस ॲक्शन्सवरती चाललेला आहे. म्हणजे एखादं झाड तुम्ही जर लावलंत तर त्याची वाढ ही सूर्यप्रकाशाच्या दिशेने होते. का? कारण ती त्याची सबकॉन्शियस ॲक्शन आहे. ज्या दिशेनं प्रकाश आहे त्या दिशेनं ते झाड वाढायला लागतं. एखादा अमिबा जर वॉटर टँकमध्ये ठेवला असेल आणि त्याला जर सावलीमध्ये ठेवलं गेलं तर ऑटोमॅटिकली त्याची हालचाल ही प्रकाशाच्या दिशेने व्हायला लागते. ज्या ठिकाणी प्रकाश आहे त्या ठिकाणी तो अमिबा मूव्ह करायला लागतो. हा प्रयोग दुसऱ्या पद्धतीने करून बघितला गेला. एका बाजूला विष टाकलं गेलं पाण्यामध्ये, तर अमिबाची हालचाल ही विषापासून दूर चांगल्या पाण्याकडे होताना दिसली. अर्थातच आपलं शरीर सुद्धा याला अपवाद नाही. आपलं शरीर हे सकारात्मकतेकडे आकर्षिलं जातं आणि नकारात्मकतेपासून दूर पळण्याचा प्रयत्न करतं. आणि ही सबकॉन्शियस रिॲक्शन आहे. तर याचाच वापर करून आज आपण एक टेक्निक बघणार आहोत की ज्याच्यामध्ये आपण आपल्या आतमध्ये पॉझिटिव्हिटी आहे की निगेटिव्हिटी आहे हे चेक करू शकतो. याला स्वे मेथड असं म्हटलं जातं. म्हणजे आपली बॉडी ही ऑटोमॅटिकली पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह विचारांना रिस्पॉन्ड करत असते. कसं करायचं आहे हे बघूया. पण तत्पूर्वी या पद्धतीने आपल्याला फक्त हो किंवा नाही या 2च पद्धतीची उत्तरं मिळू शकतात. दुसऱ्या पद्धतीची उत्तरं या टेक्निकनी मिळत नाहीत. तर करायचं काय आहे? आपण सगळ्यात पहिल्यांदा, आत्ता सुद्धा तुम्ही करू शकत असाल तर करायचं आहे, उभं राहायचंय आणि उभं राहून आपल्या 2 पायामध्ये आपल्या 2 खांद्यां इतकं अंतर ठेवायचं आहे. म्हणजे सरळ उभं राहायचंय आणि दोन्ही हात दोन्ही बाजूला सोडून द्यायचे आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला जर कम्फर्टेबल वाटत असेल तर आपले डोळे बंद करून घ्यायचे आहेत आणि आपल्या शरीराला बॅलन्स करण्याचा प्रयत्न करायचा नाही आहे.
लूज सोडून द्यायचं आहे शरीर. तुम्हाला असं लक्षात येईल की ज्यावेळी आपण सबकॉन्शियसवरती सगळ्या गोष्टी सोडतो त्यावेळी आपल्या बॉडीची थोडीफार मुवमेंट व्हायला लागते. आता ही मुवमेंट फार महत्त्वाची असते. तुम्हाला समजा हे जाणून घ्यायचं आहे की तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये एखादा निगेटिव्ह विचार आहे का. तर त्यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा डोळे बंद करून, म्हणजे शक्य असेल तर डोळे बंद करा, आपले विचार थोडेसे शांत करायचे आहेत आणि मनामध्ये आपण तो विचार घोळवायचा आहे. त्यानंतर काय होईल हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर आत्ता तुम्ही जर हा प्रयोग करणार असाल तर आत्ता तुम्ही व्हिडिओ चालू असताना पण करू शकता, कारण 10 सेकंदामध्ये याचा रिझल्ट आपल्याला मिळतो. तर उभं राहायचं आहे आणि मनामध्ये विचार आणायचा आहे. आपल्या आयुष्यामध्ये एखादी चांगली गोष्ट घडली असेल किंवा एखादा चांगला शब्द, कृतज्ञता, प्रेम, जिव्हाळा या पद्धतीचा एखादा शब्द आपण मनातल्या मनात म्हणायचा आहे. जर तो शब्द, आता मी सांगतोय ते व्यवस्थित ऐका, जर तुम्ही म्हणताय तो शब्द किंवा वाक्य हे तुमच्या दृष्टीनं सकारात्मक असेल, तुमच्या अंतर्मनाला पटणारं असेल आणि तुम्हाला जर ते सत्य वाटत असेल, सगळं तुमच्या कॉन्टेक्स्टमध्ये आहे, तुमच्या दृष्टीनं पॉझिटिव्ह, तुम्हाला सत्य वाटत असेल आणि तुमच्या सबकॉन्शियस माइंडला ते जर पटत असेल, तर तुमचं शरीर हे पुढच्या बाजूला झुकतं. अजिबात कुठलाही फोर्स करायचा नाही शरीराला, फक्त मनामध्ये प्रेम, अर्थात प्रेम या भावनेबद्दल तुमच्या काही नकारात्मक आठवणी जर जोडल्या गेल्या असतील तर मात्र तुमचं शरीर मागच्या बाजूला जाईल. पण प्रेम ही भावना तुमच्या मनाला सकारात्मक वाटत असली किंवा ती सत्य वाटत असली तर तुमचं शरीर पुढच्या बाजूला जाईल. आता दुसरा एक शब्द मी तुम्हाला देतोय. पुन्हा एकदा उभं राहायचंय आणि म्हणायचंय युद्ध किंवा हिंसा. युद्ध, युद्ध, युद्ध. तुम्ही जसजसा हा शब्द मनामध्ये घोळवायला लागाल, साहजिकच हा युनिव्हर्सली निगेटिव्ह मानला गेलेला शब्द आहे किंवा निगेटिव्ह मानली गेलेली ही गोष्ट आहे. त्यामुळे आपल्या सबकॉन्शियस माइंडला सुद्धा ती गोष्ट नकारात्मक वाटते. जर तुमच्या सबकॉन्शियस माइंडला ती गोष्ट नकारात्मक वाटत असेल तर साहजिकच तुमची बॉडी ही मागच्या बाजूला झुकते. याला स्वे टेस्ट म्हणतात. म्हणजे तुम्ही या पोझिशनला उभे असाल आणि पुढच्या बाजूला जर तुमचा तोल गेल्यासारखा तुम्ही झुकले असाल तर तुमच्या सबकॉन्शियस माइंडला तुमच्या मनामध्ये जे काही चाललंय ते पटलेलं आहे. आणि जर तुम्ही मागच्या बाजूला झुकत असाल तर तुमच्या सबकॉन्शियस माइंडला तुम्ही जे काय म्हणताय ते पटलेलं नाही आहे. आणखीन एका पद्धतीने तुम्ही हे चेक करू शकता. तुमचं नाव समजा सुनील आहे तर तुम्ही म्हणायचं की माझं नाव सुनील आहे, सुनील आहे, सुनील आहे, सुनील आहे. अर्थातच हा विचार तुमच्या सबकॉन्शियस माइंडला पटणारा आहे, म्हणून साहजिकच तुमचं शरीर हे पुढच्या बाजूला झुकणं अपेक्षित आहे. आणि जर सुनीलच्या ऐवजी तुम्ही दुसरं नाव घेतलं तर साहजिकच तुमच्या सबकॉन्शियस माइंडला तो विचार पटणार नाही. यात विचार पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं काही नाही आहे. त्याला तो पटणं अथवा न पटणं हा प्रकार आहे. त्यामुळे ते मागं जाईल. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की सबकॉन्शियस माइंडला एकतर ते खरं वाटलं पाहिजे, त्याला पटलं पाहिजे आणि त्याच्या आतमधल्या कोर व्हायब्रेशनला ते अलाइंड असलं पाहिजे. या 3 गोष्टी जर असतील तर तुमचं शरीर पुढच्या बाजूला झुकेल आणि या 3 मधली एक जरी गोष्ट नसेल तरी तुमचं शरीर मागच्या बाजूला झुकेल. आता याचा वापर कसा करायचा आहे. समजा तुम्हाला पैशाचे प्रॉब्लेम्स आहेत आणि तुम्ही मनामध्ये म्हणायचंय की माझ्या अंतर्मनामध्ये पैशाबद्दल नकारात्मक भावना आहेत. माझ्या अंतर्मनामध्ये पैशाबद्दल नकारात्मक भावना आहेत. जर खरोखर तुमच्या आतमध्ये नकारात्मक भावना असतील तर तुमचं शरीर पुढच्या बाजूला झुकेल. अर्थातच तुमच्या मनामध्ये जो प्रश्न किंवा वाक्य आहे त्याला जर होकारात्मक उत्तर द्यायचं असेल सबकॉन्शियस माइंडला तर तुमचं शरीर पुढच्या बाजूला झुकतं. म्हणजे तुमचं शरीर जर पुढच्या बाजूला झुकलं तर तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये पैशासंबंधित नकारात्मक भावना आहेत. अर्थात कुठल्या भावना आहेत, त्या कशा निवडायच्या, त्या कशा काढून टाकायच्या याबद्दल मी डिटेलमध्ये नंतर बोलणार आहे. पण आत्ता तुम्हाला हे समजणं गरजेचं आहे की आपण हे ओळखायचं कसं. आता तुम्ही जर म्हणालात
की माझ्या मनामध्ये प्रचंड राग आहे, माझ्या मनामध्ये राग भरलेला आहे. साहजिकच तुमचं शरीर तुम्हाला इंडिकेशन देईल. तुमच्यामध्ये जर राग भरलेला असेल तर तुमचं शरीर पुढच्या बाजूला झुकेल. म्हणून बऱ्याच वेळेला मला असे लोक भेटतात की नाही, झालं होतं अगोदर कधीतरी एखाद्या व्यक्तीचा राग आला होता मला, पण आता काही फारसं त्याच्याबद्दल मला वाटत नाही. म्हणजे त्यांना असं वाटतं की माझ्या मनामध्ये त्याच्याबद्दल काहीही आता ग्रजेस नाही आहेत किंवा वाईट भावना नाही आहेत. तर तरी सुद्धा तुम्ही चेक करू शकता की असं बऱ्याच वर्षांपूर्वी त्या व्यक्तीचं माझं भांडण झालं होतं. त्या व्यक्तीबद्दल अजूनही माझ्या मनामध्ये नकारात्मक भावना आहेत. जर असतील तर तुमचं शरीर पुढच्या बाजूला जाईल. म्हणजे तुम्हाला सुद्धा माहिती नाहीत अशा भावना तुमच्यामध्ये ज्या ट्रॅप्ड आहेत त्या तुम्हाला काढण्यासाठी ही पद्धत गरजेची आहे किंवा फार महत्त्वाची आहे. आता काही महत्त्वाच्या गोष्टी. सुरुवातीला ही पद्धत वापरत असताना कदाचित आपल्या कॉन्शियस माइंडच्या इंटरफेरन्समुळं आपल्याला चुकीचे रिझल्ट्स येण्याची शक्यता आहे. त्यामुळं ही पद्धत वापरण्याआधी बऱ्याच ज्ञात गोष्टींसाठी ही पद्धत वापरून बघा आणि त्याचे रिझल्ट्स काय येतात बघा. आणि कालांतरानं तुम्हाला काही सेकंदामध्ये रिझल्ट्स यायला लागतील, एकदा तुम्हाला याची सवय झाली तर. एखादं इमोशन फार डीप रूटेड असेल आणि जे कधीच सरफेसला आलं नसेल तर त्याच्याबद्दल ही टेस्ट थोडीशी लेट रिझल्ट देते. पण आत्ता सध्या तुम्हाला वापरून बघायला काय हरकत आहे. वापरून बघा. एक्झॅक्ट इमोशन्स कुठल्या तुमच्या आतमध्ये ट्रॅप्ड आहेत हे कसं ओळखायचं हे मी तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये सांगणार आहे. तर मित्रहो, आजचा आपला एपिसोड तुम्हाला कसा वाटला? जर आवडला असेल तर हा व्हिडिओ जरूर लाईक करा. तुमच्या मित्रपरिवारांपर्यंत, तुमच्या कुटुंबियांपर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. आणि तुमचे जर काही क्वेश्चन्स असतील, काही क्वेरीज असतील तर त्या कमेंटमध्ये मला जरूर विचारा. आणि हा व्हिडिओ मॅक्झिमम शेअर करा, कारण पॉझिटिव्हिटी शेअर केल्यामुळं वाढत असते. तर मित्रहो, आज इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.